जे अपेक्षित आहे तेच चालत. बरोबर आहे. एक बाई सोन्याचे दुकान जे अपेक्षित आहे तेच चालत. बरोबर आहे. एक बाई सोन्याच्या दुकानात गेली बर का, आणि त्या सोन्याच्या दुकानदाराला म्हणते, सावकार मला सोनं पाहिजे. तो सावकार म्हणतो, बाई तुला काय पाहिजे? ती म्हणते, सोनं पाहिजे. हा दुकान कशाचं? दुकान कशाचं? सोन्याचं. या दुकानात काय भरले? ती काय मागती? तर काय करायला पाहिजे मग? तो सावकार म्हणतो, अगं बाई सोन्याचं दुकान आहे, सोनं मागती, पण नेमकं तुला काय मागायचं आहे? ते काय तुला डोकं बिकं फिरले का म्हणजे याचं दुकानदाराचं? अरे बाबा सोनं पाहिजे तर सोनंच पाहिजे ग बाई, पण सोन्यानं भरलेलं दुकान तुला नेमकं काय पाहिजे? हे का? त्या अलंकाराचं नाव माहित पाहिजे की आमकं हे द्या म्हणल्यावर ते न सांगता देऊन उडून तुम्हाला सोनच पाहिजे म्हणल्यावर. हा? जसं दुकान सोन्याचं आहे तसं जग ब्रह्म. दुकानात काय भरलेलं आहे? सोनं भरलेलं आहे. या जगात काय भरलेलं आहे? सोनं भरलेलं आहे. आम्ही सोनं मागाव का काय मागाव? मागतो काय? सोनं मागल्यावर देईन का सावकार? उपाधी पाहिजे त्याची. काय आहे? त्या सोन्याची उपाधी आहे. उपाधीच्या मार्फत काय झालंय? सोन्याचा काय झाला? अलंकार झाला, दागिना झाला. तसं ब्रह्माचा अलंकार काय आहे? साधू. बरोबर. साधूच्या मार्फत जे भेटतोय तेच तुम्हाला सुख देत. बरोबर आहे. मग जसं सोन्याने दुकान भरलंय तसं जग हे ब्रह्मानं. या जगात काय भरले? ब्रह्म भरलेला. मग तुम्हा आम्हाला ब्रह्म दिसतो का काय दिसतो? बाबा काय म्हणायचे? ब्रह्म दिशे उघडे जगामध्ये, ब्रह्म दिशे उघडे, एकची धारणा नाना परी कपडे, तो तर आले लुगडे जगामध्ये, ब्रह्म दिशे उघडे. उघडे प्रब्रह्म सद्गुरूची. ब्रह्म कसा आहे? उघडा आहे. हे पाहण्यासाठी आणि याची चौकशी करण्यासाठी, याच्या स्वाला प्राप्त होण्यासाठी तुम्हाला कशाची गरज आहे? ब्रह्म कसं आहे? ब्रह्माने काय भरलेले? जग भरले. या जगात काय भरलेलं आहे? पोत पोत ब्रह्म आहे. आणि तुम्हाला दिसते ते काय दिसणार? ते ब्रह्म दिसतंय का जग दिसतंय? मग आम्ही जग पाहतो का ब्रह्म पाहतो? पाहताने ब्रह्मच पाहतो, तर दिसते मात्र जग. इथंच फसलो आम्ही. आपल्या वेळेला काय दिसतंय? आता तुम्ही दुसऱ्या भाषेत सांगू का तुम्हाला? तुम्ही खूप वेळेला तीर्थाला गेले, गंगोत्रीला गेले, गंगासागरला गेले तीर्थ करायला, बरोबर? आणि त्या तीर्थामध्ये मोठ्या मोठ्या लाटा आल्या. त्या लाटा पाण्याला सोडून होत्या का पाण्यावर होत्या? बरोबर. तर त्या लाटा माळावर येतात खेळायला. आणि कुठे खेळतो? जरी पाण्यात लाटाच्या रूपाने खेळला असलो तरी ओत ओत सागरात काय आहे? पाणीच आहे. बरोबर. इथून तिथून लाटाच्या रूपाने जरी खेळत असलो, तसं देहाच्या रूप संबंधात जरी असलं तर शेवटी ते ब्रह्म. बरोबर. लाटाच्या रूपाने जर पाण्यावर खेळत असल
लाटाच्या रूपाने खेळतो ते पाणी आहे, आणि ब्रह्माच्या जीवाच्या संबंधात नटतं ते ब्रह्म. तुमच्या आमच्यामध्ये कोण नटलेलं आहे? ब्रह्मच आहे. कोण नटलंय? ब्रह्म आहे. मग जनाबाई सांगले, जनी म्हणी अवघा देव, जनी म्हणी अवघा. है का? विठ्ठल जळी स्थळी भरला, आवरिता नाही उरला. अजम्या विठ्ठलची, ते शब्द काय मोकाटे दादाला कळलं, कारण का त्यांचं व्याकरण झाले ना व्याकरण. नाही, व्याकरणामध्ये त्या शब्दाची किती व्याख्या आहेत? तुमच्याकडे नव्हतं व्याकरण? होतं व्याकरणामध्ये. आता बघा, मी अंगठी भाद्रा असून तुम्हाला व्याकरण शिकवतो, म्हणजे किती कमालची गोष्ट आहे. की तू ते हे व्याकरणाचे हे व्यावृत्ती करणारे. व्याकरण काय सांगते की ते शब्द आला ना, तो आणण्याची व्यावृत्ती करतो. आता आणण्याची व्यावृत्ती किंवा तुम्हाला त्याची संगती लावायसाठी तुम्हाला खाली येऊन सांगतो. आज मोकाटे दादाच्या घरी जेवायला, त्यांच्या घरी जेवायला आहे, आणि ते म्हणले, महाराज आमच्या इथं पप्पूच्या पोराचा वाढदिवस आहे आणि तुम्हाला यावं लागतं, तुम्हाला आमंत्रण आहे. महाराज म्हणले, व आज काही जमणार नाही, माझे कीर्तन आहे आणि मला जावं लागेल, कोणाला तर पाठवून देतो. ते काय म्हणले, कोणाला जमत नाही, तुम्ही विठ्ठलची चे हे व्यावृत्ती करणारा शब्द आहे. तुम्ही घरचे कोणाला नाही जमणार नाही, पोरग जमणार नाही, कोण नाही, तुम्हीच विठ्ठलची. विठ्ठल काय भरला? जनाबाई म्हणती, विठ्ठल जळी स्थळी भरला, ठावरिता नाही उरला. आज म्या दृष्टी विठ्ठलची ही शब्दाने आणण्याची प्रवृत्ती केली. विठ्ठलाशिवाय मी दुसरं पाहिलं, फक्त विठ्ठलची. विठ्ठल, बरोबर. याला काय म्हणतात? व्याकरण. हे काय करतो? आणण्याची व्यावृत्ती करतो, की दादा आम्हाला कोणाचा होरा सांगू नका, तुम्हीच आले पाहिजे, बाकी काही सांगून चालणार, तुम्हीच. विठ्ठल विठ्ठल तिचे हे काही त्याच्यामध्ये व्याकरणामध्ये त्याची भाषा आहे. तसं शब्द काय करतो? आता शब्दावर चालेल. शब्दाची आचकडी भेद नदीच्या दोही कडे. भेद नावाची नदी आहे, आणि त्या नदीच्या पलीकडे एक पक्षी त्या नदीच्या पलीकडे, एक पक्षी या नदीच्या पलीकडे, बरं का. आणि मधीच चाललेली आहे माया, ही नदी आहे. आता आपल्याला शब्द काय सांगायचा आहे? शब्द जर ब्रह्म आहे, ज्ञानोबाने त्याचा उच्चार केलाय, शब्द ब्रह्म असे. तुमच्या कानात काय सांगितलंय? शब्द सांगितले ना, बरोबर आहे. कानी जे तेरिले, डोळा ते व्यापक भरिले तेची हरी. तुमच्या जे कानात पेरले, कशाच्या रूपाने पेरले? शब्दाच्या रूपाने, बरोबर. मग इथं काय उल्लेख केलाय? शब्दाची असकडी. शब्द कसा आहे? आता माझ्या मताने किंवा ज्ञानोबरायाचे दोन्ही मत आहेत. आता कोणतं खरं मानतात ते बघा. ज्ञानोबराय म्हणतात की बाबा शब्द हे ब्रह्म आहे. तुकोबराय तर म्हणतात शब्द हा भौसार उपकाराच्या राशी,
शब्द काय बहुसार उपकाराच्या राशी, राशीच्या राशी पडलेली. मग आता शब्द जर एवढ्या उपकाराच्या राशी करणारे असतील, शब्दाकडे ब्रह्म जाईल. शब्द ब्रह्म आहे का? अवघड आहे हो. मग शब्द ब्रह्म आहे का? नाही. शब्दाने ब्रह्म प्राप्त होतो का? बराच गोंधळ आहे जर. जर शब्दाने ब्रह्म प्राप्त नाही होत, तो शब्द काढले कशाला? केली झाडाझडी कशाला गेली? जनाबाई सांगितली शब्द गेले, आणि विठ्ठल मला शब्द काय करतो? हा, इथं काय सांगितले? शब्दाचे गौरव. अवघड आहे की नाही? आता इथं तर शब्द काय म्हणले? शब्द ज्ञानी काय तो प्रमाण आहे? अर्थ लोपले. बरोबर. शब्द ज्ञानाने काय केला? आपल्याला शब्दाचं ज्ञान पाहिजे की शब्द ब्रह्म पाहिजे? बर, शब्द ज्ञानाने नाश होतो तर शब्द ब्रह्म होण्याचा प्रश्न नाही ना. शब्द ब्रह्म आहे का? हा, आता आपल्याला शब्दच सांगायचा. श्री गुरु काय देतात? शब्द देतात. श्री गुरु शब्द देतात याचा अर्थ श्री गुरु काय करतात? सूक्ष्म आहे का? बरं का, बारीक विचार करून ऐकायचा. शब्द, शब्दाची या अर्थ हे नदीच्या दोही तडी, आरडत इरह येडी, बुद्धी आणि बोध. बुद्धी आणि बोध. मग आता शब्द काय आहे? ज्ञानोबऱ्याचं दुसरं वाङ्मय आहे. शब्द इतका मोठा आहे, इतका मोठा आहे की या शब्दासारखं या ब्रह्मांडात काहीच नाही. कारण का या शब्दाने सर्व ब्रह्मांड व्यापले. पण भाऊ, शब्द काय करतो माहिती? ज्ञानोबऱ्या त्याचे वर्णन करतात. बाप उपेगू वस्तू शब्द, स्मरण दाने प्रसिद्ध. नीट आहे का? बाप उपेगू वस्तू शब्द, स्मरण दाने प्रसिद्ध, अमूर्ताचा अरशू आरिसा नाही. आता शब्द काय म्हणले? बाप आहे, मोठा आहे, खूप मोठा आहे. पण कशाने प्रसिद्ध आहे? स्मरण दाने प्रसिद्ध. काय स्मरण करून देतो? तुमच्या जीवाला ब्रह्माची तुकामुक झाली, बर का, त्याचं विस्मरण झालंय. कशाचं? जीवाने ब्रह्माच्या पासून काय झाले? विस्मरण झाले, त्याच्यापासून चुकले, आणि मग त्याचं स्मरण करून देण्यामध्ये तो प्रसिद्ध आहे. ब्रह्म दाखवीत नाही किंवा ब्रह्मस्वरूप करीत. दुसऱ्या भाषेत सांगू? दुसऱ्या सांगू? सपट एवढ्यावर कळते. आता दुसऱ्या भाषेत सांगतो. केडगाव वरून नगर किती किलोमीटर आहे? 8 किलोमीटर. बरोबर. अर्चनापासून किती आहे? 7 किलोमीटर. तो दगड काय सांगतो? इथून नगर स्टँड 7 किलोमीटर आहे. तो अंतर सांगला का न्यूज घातला? बरोबर. शब्द काय करतो? ब्रह्म असं आहे. स्मरण दाने प्रसिद्ध. तो ज्याचं त्या ब्रह्माचं विस्मरण झालंय त्याचं स्मरण करून देण्यामध्ये तो प्रसिद्ध आहे. तुमच्या जीवावर, तुमच्या ब्रह्मस्वरूपावर अज्ञानाचं आवरण आले, आणि आवरण काढण्यासाठी त्या शब्दाची गरज आहे. म्हणून शब्दाची असं ओळीवरच असावं. ठीक सांगा तुम्ही. ज्ञानेश्वरीच्याच ओळीच्या भोवताला असावं तर त्याला प्रवचन म्हणतात. आता आपल्यात कसं चालू माहिती आहे का? एक बार ज्ञानेश्वरीची फक्त ओळी घ्यायची असते, तिचा आणि त्याचा काही संबंध नाही. महाराजाचा बी संबंध नाही, त्या ओळीचा संबंध.
फक्त घ्यायची म्हणून असते. कीर्तनाला अभंग घ्यायचा म्हणून असतो. त्या अभंगाचा महाराजाचा काही संबंध नसतो. तसं नसते. माऊली ज्ञानोबरायचं काय वाङ्मय आहे की बाबा शब्द काय करतो तो असा प्रसिद्ध आहे की ज्याचा ब्रह्मावर विस्मरण झाले, त्याचा भाव विस्मरणात गेलेला आहे, तो तिथून त्याच्या भ्रांतीपासून दूर गेलेला आहे. आणि म्हणून त्याच्यावर झालेलं औरज, त्याच्यावर झालेली भ्रांती, त्याचं झालेलं विस्मरण, आणि तो काय करतो त्याचं स्मरण करून देतो. अरे बाबा तुझं स्वरूप ते नाही आहे. असं कोण करतो? शब्द करतो. मग शब्द काय करतो? ब्रह्माचं काय झालंय? विस्मरण झाले, आणि त्याचं स्मरण करून देण्यामध्ये शब्द काय आहे? प्रसिद्ध आहे. त्याच्यापासून तुम्हाला थोडी वेगळी भाषा सांगतो. ब्रह्म कसा आहे? जसा शब्द आहे तो शब्द कोणाचा आहे? शब्द ब्रह्माचाच आहे. आणि शब्द कुठून निघाले? वेदापासून निघाले. वेद काय करतो? वेद काय करतो? वेद भगवंताचं वेदशास्त्र उभारे बाहेर. भगवंताचं रूपाचं प्रतिपादन करण्यामध्ये तो वरी हात करून कितीतरी वर्णन केलं. कुणी? वेदाने. वेद जाणू गेला पुढे. मग ते गुह्य ते कसे काय तुला कळलं? आता बघ, ब्रह्म कसा आहे आणि साधू कसा आहे. जेवढे काही वाक्य आहेत ते वेदाचेच आहेत बरं का. निघालेले वाक्य कुठून निघालेली? वेदाचे. तर वेदाचे असले तरी तुकाराम महाराज म्हणले, वेदाशी का नडा श्रुतीशी का नडा, वेदाशी का नडा श्रुतीशी का नडा, विठ्ठल उघडा बाई आहो. वेदाशी का नडा, वेदाला कळला नाही. श्रुतीशी का नडा, श्रुतीला कळलं नाही. नाही जमलं का नडा राजा पंढरीचा. वेदा नाही नाही कळला अंत पार ज्याचा, कानडा राजा पंढरीचा. कानडा म्हणजे तो कानडा असा आहे. आणि एक दुसरं प्रमाण आहे, कानडा हो विठ्ठलू करनाट को. कानडा हो विठ्ठलू करनाट को, तिने मजलावी गेलावे. कानडा हो म्हणजे काय? कर्नाटकातला तो नाही बरं का. याचं बी थोडस वेगळं आहे. तो कन्नड मधला नाही, कर्नाटकी नाही, तर तो काय करण्यात परिंद आहे? नाटक करण्यात तो परिंद आहे बरं का. इतका नाटक करतो की त्याचं नाटकच कुणाला कळत नाही. कळतो का? सगळं त्याचं नाटक आहे. जग कोणाचं नाटक आहे? जग कोणाचं नाटक आहे? ब्रह्माचंच नाटक आहे. तो नाटक करण्यामध्ये एक नंबर आहे. म्हणून कानडा हो विठ्ठलू कर नाटक. तो नाटक आहे, तो नाटक करतो. विटेवर उभा राहिले त्याचं काय आहे? नाटक आहे. दोघं भाऊ नाटकामध्ये पात्रामध्ये एकाने पत्नी झाली आणि एकाने पती झाली. कोण आहे? दिसतात काय? जरा ते पती पत्नी आहेत का भाऊ भाऊ आहेत? दिसतात काय? खरं काय वाटलं नाही आपल्याला? वास्तवात काय? हेच नाटक आहे. हा काय केलेलं आहे? हे नाटक कोणाचं आहे? आम्ही काय बघतोय?
दिसायला पती पत्नी आहेत, नासायला भाऊ भाऊ. तसं जग दिसायला जग आहे आणि देव आहे. जागता जग देव राका काय भाव. है का? जागता जो जागतो तो जग काय दिसतो त्याला? देव दिसतो. मग ज्यांनी नाटकामध्ये पात्र घेतलेलं आहे, पात्र खरं आहे का? याच बी विटेवरलं एक पात्रच आहे. बरं तुम्हाला दुसऱ्या भाषेत सांगू, जर खराच देव आहे हा, पांडुरंग परमात्मा म्हणा, भगवान श्रीराम म्हणा, भगवान श्रीकृष्ण म्हणा, खरा जर देव असला, आता तुम्हाला शंका वाटेल नाही असं कसं म्हणतात महाराज, देवाला पुढे खराच असतो का? एवढे शास्त्र त्याच्या नावानं बोंबल्याचं ना, असं कसं वाटतं? तुम्हाला शंका वाटेल, तुमची शंकाही काढून टाका. जर खरा देव असला तर तो देवच राहिला. तुम्हाला नाटक सांगतो, कारण का प्रमाण आलं आपल्या पुढे, कर नाटक हो. मग जो प्रभू रामचंद्र स्वयं अवतार आहे, मग कृष्ण का होतो? तुम्ही म्हणसाल ते सांगून जातो, यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति. ऐका, हे बी म्हणतात, तसं नाही. ज्या ज्या वेळेला धर्मावर संकट येतो त्या त्या वेळेला देव अवतार घेतो, हे तुम्ही म्हणताल, पण तसं नाही. याचं हे नाटक आहे. कधी बहीण होतो, कधी भाऊ होतो, कवा राजा होतो. राजा किरे झाला गड्यानो, राजा किरे झाला कृष्ण सिंहासनी बैसला. ठीक आहे, गड्यानो राजा किरी झाला. आपल्या सोबत खेळल्याला चोऱ्या केलेला आज द्वारकेचा राजा झाला, आणि त्याच्या जवळ जाऊन त्याला काय राजा म्हणले असतील का? कसं बोलले असतील त्याला? लहानपणचा मित्र भेटावा आणि त्याच्या ऑफिस मध्ये जावं. आता मोठा जरी साहेब असला तर काय म्हणे, काय म्हणे, आयला एवढ्या चोऱ्या केला आणि वरी जाऊन बसला, तुला काय लाज वाटते वगैरे म्हणाला त्याला. तेवढ्या राजवाड्यात गोपाळ, ते गोपाळ म्हणजे राजा किरी झाला गड्यांनो, राजा किरी झाला. आणि कृष्ण सिंहासनावर बसलाय आणि आज चोरून आपलं खाणारा. त्याचं कोणाला कळलंय का? तो नाटक करण्यामध्ये पहिला नंबर आहे, म्हणून खरं नाटक तो नाटकी आहे. आणि त्याचं जे नाटक आहे हे जग आहे बरं. फक्त काय, वास्तवामध्ये ते ब्रह्म आहे, पण वास्तवामध्ये भाऊ भाऊ आहेत, पण स्टेजवर पती पत्नी. जगाला काय वाटत असं, त्याच्या पोराला कळत नाही की माझा बाप आहे असं पात्र घेत. कोणाला कळत? त्यालाच म्हणतात चतुरा तो. त्याचं नाटक आहे, जे कोणाचं नाटक आहे त्याचंच नाटक आहे. म्हणून भेद जो आहे ना, आता तो काय केलाय, हे नाटक करण्यामध्ये तो परिंद आहे. मग तो जो शब्द आहे ना, ते शब्द कोणाचे? वेदाचे बर का. वेदाचे शब्द असल्यामुळं आणि ते शब्द कोणालाच कळत नाही. आता एवढा वेद प्रसिद्ध आहे, एवढा वेद प्रसिद्ध आहे, पण एकदा काय झालं म्हणे, सगळे लोक वेदाकडे गेले. वेदाकडे गेल्याच्या नंतर वेद तुम्हाला काय करू शकेल? करून करून काय करू शकेल? ब्रह्माचं स्वरूप सांगण्यामध्ये तो प्रसिद्ध आहे, है का. स्मरणदान आहे प्रसिद्ध. विस्मरण झाले त्याचं स्मरण करून देणं त्याचं काम आहे. एकदा काय झालं म्हणे, सासूबाई, वेद असं सांगतो तुम्हाला, तुमच्याकडे शेंगा काढतात ना बायका, काढतात ना. शेंगा काढायला गेल्या बायका, आणि मग
त्या सासूचं कोणीतरी काय तर अचानक काम निघालं आणि त्या सासूबाई निघून गेले. आता शेंगा कोण वाटली? सासूचा अधिकार आहे का सुनाचा अधिकार? सासूचा जाईल. आता वाटायच्या कोणी शेंगा? हा, आता सासू हजर नाही, वाटायच्या कोणी? सोन्याने वाटायचं बरं का. मग त्या बायका काय म्हणल्या, पाटलीन गेली तर जाऊ द्या, पण पाटलींची वडील सून आहे ना. कोण आहे? पाटलींची वडील सून वेद आहे बरं का. मग त्या वडील सुनाला म्हणले, सुनबाई तुम्ही शेंगा बरोबर वाटणार का वरचा पसा टाकणार? तुमच्याकडे पद्धत आहे ना, असं काय वरून टाकायचं आहे ना. हा, मग ती सुनबाई म्हणते, बाई शेंगा वाटायचा जरी माझ्याकडे अधिकार असला तरी तो पसा टाकण्याचा अधिकार तो सासूचाच आहे. तसं वेद काय म्हणतो की ब्रह्म खूप काही रूपाने सांगता येईल, पण मला ब्रह्मस्वरूप करता. जसं सुनाला वरचा पसा टाकता येत नाही, तसा वेदाला ब्रह्म कळता येत. त्याच्यासाठी कोण लागते? सासू लागते. मग वेदालाही कळत नाही, वेदाशी कानडा. वेद शब्द रूपाने खूप पारंगत आहे. वेद अनेक शब्दाने वर्णन करू शकतो, पण जसा अधिकार कोणाला आहे, त्याचा अधिकार साधूला आहे, श्री गुरुला आहे. ही सासू कोण आहे? साधू आहे. साधूलाच अधिकार आहे तो पसा टाकण्याचा आणि ब्रह्म करण्याचा. बाकी कोणाला? देवाला सुद्धा ब्रह्म कोण करतो? साधू करतो. करतो नाही त्याला पुरावा आहे. आपण सारखे तुरंत विलाज आहे. नाही काळ तया लागी, हे का नाही. मी नेहमी सांगत असतो, तुमच्या नगर जिल्ह्यामध्ये डोळ्यात मिरची पडल्या किती तासाला आग होती? नक्की या उघड्या वायरीवर बोट पडले हो, महिन्याला, आठवड्याला नाही ना, तुरंतच आहे की. आणि इस्टोवर पाय पडले हो, तो भाजते 8 दिवसाला. आमच्याकडे असं आहे, तुमच्याकडे कसं आहे? लगेच आहे ना, बरोबर. एवढे जे पुरावे खरे खरे. वाबळीचा काटा असतो बघा, पाय पडल्या पडल्या किती दिवसाला? लगेच ना, हे पक्केच ते. मग आता महाराज तर म्हणले आपण करती कोण कोण केलं? मिरच्याने तात्काळ गुन्हा दिला, बरोबर. लाईटने तात्काळ गुन्हा दिला, विस्तवाने लगेच तात्काळ. आपण सारखे करती, अरे काळ वेळच नाही म्हणजे हे जे केली की नाही बरोबर. आम्ही एवढ्या महाराजाच्या पायावर डोकं ठेवले, कधी तात्काळ झाली. किती काही महाराज आले असतील आपल्या जीवनात, आहे का नाही. आपण सारखे किती कसलं भारी उदाहरण दिलं माऊलीने. तुकोबरायला किती छान उदाहरण दिलं. आपण सारखे करती तात्काळ, नाही काळ वेळ. तर वेदाला करता येत नाही आणि सुनाला वाटता येत. सुनाला वाटता येतं पण पसा टाकता येत नाही. वेदाला सांगता येतं पण ब्रह्मरूप करता येत नाही. किलोमीटरला अंतर सांगता येतं पण नगर मध्ये घालवता येत. घालतो किलोमीटर तुमच्याकडनं त्याच्यावर बसून मग काय किलोमीटर बसून अंतर सांगणारा कोण आहे? तो दगड आहे. तसं वेद सांगणारा कोण आहे? शब्द. ब्रह्म शब्द सांगतो.
शब्दाच्या रूपाने ज्ञान सांगतो, प्रकाशित करतो. ब्रह्म असा आहे, ब्रह्म तसा आहे. आणि ब्रह्माची व्याप्ती सांगणारा कोण आहे तर वेद आहे. पण वेद ब्रह्मरूप करू शकत नाही. जशी सून वरचा पसा टाकीत नाही, टाकण्याचा तिच्याकडे अधिकार नाही. सगळेच माळकरी आहेत, पण अनुग्रह देण्याचाही, पसा टाकण्याचाही. जसा पसा टाकण्याचा अधिकार लागतो तसा अनुग्रह देण्याचाही, आणि तोच देण्याचा. बाकीचं मत नाही का. पसा, सुनाला पसा टाकता येत नाही, आणि वेदाला ब्रह्म स्वरूप करता येत. ब्रह्म स्वरूप वेद करू शकत नाही. ब्रह्माला वेद कळत नाही, म्हणून म्हणले वेद जाणू, है का. ज्ञानदेवा प्रमाण श्रुतीचे तुम्हा आम्हाला जे सांगितलं ते काय आहे, श्रुतीचं वचन आहे. शब्दाचं ते गूढ आहे, ज्ञान गूढ. ज्ञानदेवा निवृत्तीने कोणी दिले, निवृत्ती दादाने दिलं. काय दिलं, गूढ असलेलं, गम्य असलेलं, गुह्य असलेलं तत्व ज्ञान माझ्या श्री गुरुने काय केलं, मला दिलं. बरोबर. मग ज्ञानोबरायालाच देता आलं, पुन्हा निवृत्ती दादाला काय एवढी नव्हती संत होते की नाही. निवृत्ती दादांनी का दिलं, है का. अधिकार तैसा करू उपदेश. जसा अधिकार आहे ना तसा उपदेश करावा. तसं शब्दाची आचकडे भेद नदीच्या सोयीकडे. शब्द कसा आहे, शब्द जरी ब्रह्म असला, पण शब्द ब्रह्माचं ज्ञान सांगेल, ब्रह्मरूप करू शकत करतो का. शब्द काय करतो, ब्रह्मरूप करत नाही, त्या ब्रह्मावर आलेलं आवरण दूर करतो, पण ब्रह्म करीत. शब्द काय आहे, स्मरणदाने प्रसिद्धो. स्मरण करून देण्यामध्ये तो शब्द काय प्रसिद्ध आहे. बाप उपयोग जरी एवढा मोठा शब्द जरी असला तर तो ब्रह्म दाखवित नाही. आता तुम्हाला सांगतो, ज्ञानेश्वरी, गाथा, अजून काही शास्त्र साधू संतांचं वाङ्मय आहे. आता मी तुम्हाला काही गोष्टी मागून मी सांगतो की बाबा ज्ञानेश्वरी वाचल्याने देव दिसतो का, भागवत वाचल्याने देव कळतो का, नाही. फक्त सात्विक कर्म याच्याबद्दल वाद नाही. पण असंही सांगतो की तुमच्या देहातला देव दाखवून देण्यास काम ज्ञानोबरायांनी केलं. या दिवशी देही दाविला देव. ज्ञानोबरायांनी तुमच्या देहातला देव दाखवला, पण वाचवल्याने दाखवत नाही, दिसत नाही. तर त्याच्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, तुमच्या देहातला पाहण्यासाठी ज्ञानोबरायांचं वाङ्मय वाचावं लागेल. याच्याने काय होतं, तुमच्या देहातला देव कसा आहे याच्यामध्ये वर्णन. म्हणून श्री गुरुच्या पादस्पर्शाने ही स्थिती प्राप्त होती, बरं का. म्हणून म्हणू लागले की महाराज म्हणतात, अरे बाबा, बुद्धिबोध रूपी चक्रवाक एक पक्षी आहे, दोन पक्षी आहेत, त्याचं नाव चक्रवाक पक्षी आहे. आणि रात्रीची वेळ आहे, बरं का. आणि अंधाऱ्या रात्रामध्ये दिवस मावळला आणि त्या कडाला एक पक्षी आहे, या कडाला एक पक्षी आहे. मधी भेद नदी नावाची नदी आहे. कोणची नदी आहे, भेद नावाची. भेद नदीच्या दोही खडी, बर का. ही नवरा बायको आहेत, एक त्या कडीला आहे, बर का. बुद्धी त्या कडीला आहे आणि बोध त्या कडेला आहे.
चांगला आहे का बरं का. बुद्धी कुठे आहे? बुद्धी त्या कड्याला आहे आणि बोध त्या कड्याला आहे. मग बुद्धी काय करते, अहो मालक तुम्ही कुठं रडती इरहव येडी. ती म्हणते तुम्ही कुठं आहात, आणि त्याला रात्रीच्या दिसत नाही बरं का. मग तो म्हणतो मी या कडाला आहे, तसाच उडी मारतो, पुन्हा त्या कडीला जातो. तवर ती त्या कडेला आहे म्हणल्याबरोबर ती ह्या कडीला येते आणि पुन्हा इकडून त्याला आवाज देते. रात्रभर ओरडतात, पण भेट काय. मग जसा दिवस निघाला ना मग तेव्हा भेट होती. मग काय उपयोग आहे. तसं भेद नदीच्या दोही खडी, भेदाची नदी आहे. माया ही भेद आहे बरं का. मग गेले भेदा भेद, मग भेद गेला पाहिजे का नाही गेला. हा मग आमचा कधी जायचा भेद. आम्ही काय म्हणलो, गेले भेदा भेद निवारे. भेद असायला पाहिजे का नसायला पाहिजे का ठरायला पाहिजे. 3 शब्द आहेत तुमच्या पुढे. नसायला पाहिजे, असायला पाहिजे का भेद स्वीकारला पाहिजे. 3 प्रश्न आहेत. असायला पाहिजे, नसायला पाहिजे का स्वीकारला पाहिजे. त्या तिन्हीलाही प्रमाण आहेत आणि पुरावे लागते बरं का. आता आपण बरीच गोष्टी झालं चालू याच्यामध्ये आहोत, तरी आपल्यापर्यंत यायला पाहिजे बा, आहे का नाही. स्वीकारलं पाहिजे, असायला पाहिजे, भेद असायला पाहिजे का भेद नसायला पाहिजे का भेद मुद्दामून स्वीकारला पाहिजे. ते एक पर्याय. काय करायला पाहिजे. हा नसायला पाहिजे. तुमचं काय मत आहे. हा नसायला पाहिजे. तुमचं काय मत आहे. तुमचं काय मत आहे. नसायला पाहिजे. सांगत नाही तुमचं काय. होय चला आता तुमचं काय मत आहे. मला नसायलाच पाहिजे. अरे वीस येड्यात निघालेली काय. भेद नसायला पाहिजे ठीक आहे, आणि जर भेद नसला तर व्यवहार कोण करेल. हा व्यवहारासाठी भेद स्वीकारला पाहिजे का नाही. का नाही. भेद नाही, भेद नाही देवातया मग गोविंद ते काय. भेद नाही देवातया. आता भेद जिथं नाही तिथं पती पत्नी कशी होती. पती पत्नीसाठी काय करावा लागतो. भेद करावा लागतो. भेद असायला पाहिजे का नसायला पाहिजे. आता नाही बदलायचं. असं कुठं असतंय काय. एकच पाहिजे. महाराज म्हणले अभेदून भेद राखी लांगे आणि वाढावया जगी प्रेम. जर सुख वाढवायचं असेल तर काय राखला पाहिजे. भेद राखला पाहिजे बर का. भेदात काय झालंय जग झालंय, आणि अभेदात काय झालंय ब्रह्म झाले. भेद पाहिजे का अभेद पाहिजे. कोणा तिथं झालं त्या चौकात. भेद पाहिजे का अभेद पाहिजे. दोन्ही कसं जमत. एकतर या कड्यावर बसावं लागेल नाही तर त्या पारड्यात बसावं लागेल. हा भेद असायला पाहिजे, पण कसा भेद पाहिजे. भेद कशासाठी पाहिजे. अभेदात राहून भेदात राहून अभेद स्थिती स्वीकारली त्याचं नाव. कशात राहायचंय. भेदातच राहायचंय पण अभेद स्थितीमध्ये
आभेदुनी भेद राखी याला अंगी. आम्ही काय होतो? आभेद होतो. आम्ही कुठं होतो? वैकुंठात होतो. आम्ही वैकुंठ आलो. काय गरज होती? बोलिले जे सासुभावे झाडू आडराणी उच्चिष्टाचा भाग. शेष म्हणजे काय? शेष कशाला म्हणू? शेष दादाला माहित आहे. वजा बाकी देते त्यांच्याकडे. शेष तुका म्हणे शेषे सेविनावरी वचन नमुरे. शेष कशाला म्हणतात? शिल्लक राहिलेले. थोडक्यात आपल्या मराठी भाषेमध्ये शेष शिल्लक. किमान नाही जमलं तर त्यांचं उच्चिष्ट. त्याच्यापेक्षा सोप्या भाषेत काय? शेष. शेष उरला तो म्हणजे साधूच जे वाङ्मय आहे त्यांचं ते शेष. त्यांच्या मुखातून गेलेला तो उच्चिष्ट शब्द आहे. व्यासाचं उच्चिष्ट आहे सगळं. वेदशास्त्र कुणाचं उच्चिष्ट आहे? म्हणून भेद नदीच्या मध्ये काय चाललेली आहे? नदी आहे. नदी म्हणजे माया आहे. माया म्हणजेच भेद आहे. भेद म्हणजेच बुद्धी आहे. बरं का? बुद्धी म्हणजे बुद्धीचा काय होतो? निश्चय होतो. बुद्धी निश्चय ब्रह्मी भावे रात्र आणि दिवस. अहर म्हणजे दिवस, निशी म्हणजे रात्र. अशा त्या ब्रह्माला स्थिती तर काय आहे? ते ब्रह्म तू आहे असा विचार. शांत करा, शांत. बस 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 बस. वा शाबास. यासाठी केला. वा वा. याच्यावर बरीच चर्चा व्हायची बाबा. आमच्या काळात लय अवघड गेला हा विषय. अति अवघड गेला हा विषय. ते असं जे करत होते लय लोक नावं ठेवायची. लय त्रास झाला. आता एवढा त्रास नाही. आता लय लोकही झाले आणि ज्ञानी बी लोक झाले. पहिलं कोणाकडे काही पुरावे नव्हते. काही शिकलेली लोक नव्हती. नवीन घडी टाळ नाही तर पक्वाज नाही. पक्वाज नाही तर जाणारा नाही. काय त्या परमार्थाचा राडा. पण तो पूर्वीचे दिवसच गोड होते. एकीकडे गायले तर एकीकडे गायचे लोक. वर्धन नाही त्याला टाळ नाही. पण तुकाराम महाराज म्हणल्यासारखं बाबांच्या काळ झालं होतं. दगडाच्या टाळ एवढी एवढी टाळ चळून चळून करायचे बाबा कीर्तनामध्ये. आणि तो कोणीकडे गाणारा एक करते, वाजणारा एक करते. तसल्यामध्ये बाबांनी तत्वज्ञान सांगितलं. खरोखर ते धन्य जागो गुरु महिमा तेही दाविला देव निवारुनी भवार जाळे अवघा निरस लाभ. तिथे खरंच ते दिवसच वेगळे, तो काळ वेगळा. म्हणून धन्य काळ संत भेटी पायी मिठी पडली तो संध्याच्या सुटल्या गाठी आलो पोटी शिकवळ. पोटी काय झालं? गाठी कोणत्या सुटल्या? संध्या असा झाला होता. देव आहे म्हणतात. आत्ता मी वाटतो तुम्ही आम्ही एवढं ज्ञान सांगतो ऐकतो की नाही? खरंच देव असेल का? तरी शंका आहे बरं. आता असेल का?
खरं सांगायचं वाटतं का कधी 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 मग काय बाबा त्या ईश्वराचीच लीला काय करतो त्यालाच नाही. एवढं सांगतो एवढं ऐकतो पुन्हा तिकडेच जातो काय त्या ईश्वराची लीला असेल बुवा. हे का नाही? म्हणजे नक्की अजून ठिकाणा लागला हे का. अरे तू लागण्यासारखं आहे का. नाही. पण एक बार त्याची जर कृपा झाली तर मग तो पुढे जाणार तुमच्या मागे राहतो. योगी याच्या ध्यानी तो तू आम्हापाशी तुमच्या काय करतो मागे पुढे राहतो. एवढा अधिकार तुमचा आहे. फक्त आपण त्या अधिकाराच्या याच्यावर चाललं पाहिजे. खरंच आपल्या इतके भाग्यवान कोणी नाही. मी बी खूप फिरतो पण भाऊ या स्थितीत जातो या स्थितीत जो जातो त्यालाच कळतं. बाकी ज्याची वृत्ती त्याला इतराला न साधणार कोणाची गोष्ट कोणाला साधणारी नाही. कोणाला साधणार तो या स्थितीत जातो या स्थितीचा उपभोग घेतो आणि त्यावेळेस पण जो त्याच्यात जातो जाऊन तो बाहेर आला पाहिजे. पुढे जाऊन तुम्हाला याच्यावर गोष्ट सांगू. एक बाईची नथ विहिरीत पडलेली काय पाणी काढायला गेली. पूर्वीच्या बायकाच्या हाडातून पाणी काढायचं बरोबर. आणि मग त्या बाईची नथच पाण्यात पडली. आणि मग ती गर्दापूरला एक भाऊ आला आणि भाऊ माझी नथ पाण्यात पडली तेवढी काढून. तो भाऊ गेला उडी मारली आणि त्याला ती नथ सापडली. पण नथ सापडली ठीक आहे पण तो पाण्यातून सांगतो का वर येऊन सांगतो. पाण्यात चांगला तो येईल का तो वाचत. पाण्यात तेवढा खोल जाऊन जर हो ताई तुमची नथ भेटली बरं का तुम्ही काही काळजी करू पाणी म्हणाल का. त्याच्यासाठी पुढे यावं लागतो वरच यावं लागतो का नाही. हा भेद राखलाच का नाही. तुम्ही कसं काय नाही भेदरा ठेवायचंच नाही. अरे बाबा जरी भेद नाही पण व्यवहार करायचा आहे ना. व्यवहारासाठी काय केला भेद राखला. एरवी भेदाची गरज भेद करायचाच नाही पण व्यवहारासाठी करावाच नाही बरोबर. आणि मग त्याला वर यावं लागतं. त्या सुखाच्या बाहेर येऊनच सुख सांगावं लागतं. अनुभव आले मग तो या जगा आता देतो का नाही. हे बघा आजची ऐक तुमचीच आहे का बरोबर माझीच आहे. कधी पाण्यात घात असताना सांगितले हो तळाला का वर आल्या हो. तुम्ही आम्ही तळाला गेलो आतमध्येच सांगू लागा वर येऊन सांगू लागा. वर येऊनच सांगायला. अनुभव घेऊन सांगायचा असतो. अनुभव ऐकून सांगायचा बरोबर. ऐकून सांगणं वेगळं आणि घेऊन सांगणं. कारण का ऐकून सांगतो अहो इथंच पडली हो आत्ताच पडली एवढ्यात ऐकून. पण जो उडी मारली आत गेला आणि ती नथ घेऊन आता दाखवला आणि घे म्हणला. आता काय झाले अनुभव झाला का नाही आहे का. तस अनुभवायला पाहिजे. तुका म्हणे येथे अनुभव प्रमाण शब्दाचे गौरव कामा नाही. इथे शब्दाचं गौरव जमणार नाही. जरी शब्द गौरव केला तर त्याचं त्याला फल प्राप्त होणार. त्याचं पुण्य त्याला लागणार का बरं नाही. तो ऐकून सांगतो म्हणून त्याला त्याचं फल लागणार नाही. त्याचं फल प्राप्त होणार नाही. पण जो अनुभव तो जो मेहनत करतो इतकं मेहनत करून जी स्थिती होते त्याचं काहीतरी त्याला प्राप्त होईल की नाही. हा आणि उगाच असं होईल का म्हणतात तुमच्या उगाच काय होईल हा
तुमच्या खिशामध्ये डबडं आहे काड्याचं, बरोबर. ती काड्याचं डबडं खिशातच जाळ आहे की नाही तुमच्या, का पेटत नाही खिशाला? हा, बरोबर. पूर्वी अनुग्रहाच्या आधी का बरं नाही? इथं दुसरीकडून आणून घातले पाहिजे. हा, तिथेच होतं ना. साधू संतांनी काय केलं? फक्त त्याच्यावरला आवरण बाजूला गेले, बाकी काय केलं? तुमची कोटी रुपयाची शेती आहे, तर तुम्हाला पाणी कोणी दाखवलं? शेत कोणाचं आहे? 7-12 कोणाचं आहे? हा, त्याला कळतं काय? बोरवाल्याला तुमचं चतुर्सीमा सांगू शकतो काय? बोरवाला पूर्वेला आम काय, पश्चिमेला आम काय, कोण सांगू शकतो? बरोबर. पानाडी सांगू शकतो का? त्याला काहीच माहित नाही. जमीन कोणाची आहे? तुमचीच जीत रे. पाणी दाखवाय कोणाला आणलंय? बरोबर. पानाड्याने काय केलंय? किती दिवस खणले? त्यांनी खणलाय का? तुम्हाला सांगले पाणी शेत तुमचं, 7-12 तुमचा, जमीन तुमची, तुमच्याच वावरात खाण्याला आली कोणी? पाणी होते की नाही पहिले? तुमच्या शेतातलं पाणी कोणी दाखवायला? पाणी दाखवायला पानाडा लागतो, आणि देव लागायला उरू नको. हा, असं थोडी म्हणते. देव दाखवायला गुरु लागतो ना. हा, असं कसं होईल? देव दिसतो का? देव दिसायची वस्तू आहे. हा, आता जर देव दिसत असेल तर तुम्हाला एक गंमत सांगतो. तुमच्या पुढे एक पावशेर साखर ठेवतो, पावशेर साखरामधली मला आतपाऊस गोडी काढून द्या, साखर तुमची तुम्ही घेऊन जा. गोडी काढता येईल का? साखराची गोडी दिसती? बरं, गोडी दिसती कशी आहे साखर? पांढरी साखर आहे. गोडी कसली आहे? लाल आहे का? गोडी आणि साखर हे सारखेच आहे. गोडी नाही रस बोलिली सारखी. गुळ आणि गुळाची गोडी वेगळी नाही, आणि देव आणि ब्रह्म वेगळं नाही. जीव आणि ब्रह्म वेगळं नाही. जशी गुळ आणि गुळाची गोडी नाही, हे वेगळे नाही. किंवा नव्हे सरिता लवण मिळविता, बरोबर. पाण्याला मिठाच्या बाहेर पाण्याला काढता येत नाही, तसं जीवाच्या बाहेर ब्रह्माला काढता येत. फक्त आम्हाला त्याचा भ्रम झालाय, त्याच्यावर आवरण आले, म्हणून आम्हाला रात्र झाली. कशाची? अज्ञानाची. अज्ञानाच्या रात्रामध्ये ते तिकडून ओरडत, हे इकडून ओरडत. किती काही दिवस गेला, दिवस निघते मेळ बसला, तो तिकडून ओरडते. इरळती अरडती येडी. कोण? बायको. ते चार्वक नावाच्या पक्षाची बायको म्हणजे बुद्धी. आणि त्या बोधाला अरडते, अहो तुम्ही कुठे? म्हणजे मी या कडीला आहे. लगेच ती निवडाली आणि त्या कडीला गेली. अहो मी इथं आले, तुम्ही कुठे? तो म्हणतो, अगं मी आत्ताच इकडं आलो. याच्यामध्ये काय गेला? रात्र गेली. रात्र गेल्यावर शिल्लक राहिले का? आता एक कधी व्हायची? आता काय करणार? आणि यांना जे सुख भोगायचं होतं ते आयुष्य संपलं, काय सुख भोगणार? हे नदीच्या दुहीकडे अरडत येडी बुद्धिवेदू, हे सुद्धा नवलच आहे. म्हणून माऊली सांगू लागले की बाबा, शब्दाची असकडी. शब्द कसा आहे? भेद नदीच्या डोईखडी अज्ञानाची नदी आहे, आणि त्याच्यामध्ये रात्र झालेली आहे. डोळे झाकून काळ करीत बैसला राम राम, है का ना? नाव करी गाठ सांडा नातकुड येऊ देतो.
नातू कुठे येऊ देतो? त्याला की प्रवचनाला नातू रडत नाही का? मग तांडा वावगी असं होतं का? मग कसं करा मग आता नातू पुढे आले हो? नाही हो, तो पोऱ्या राहत नाही. ते इंदोरीकर बरोबर म्हणजे हा इंदोरीकर बरोबर म्हणजे त्याचं काही चूक नाही. त्याची बिस्किट तूच खाते. त्याचं काय चुकतं विचारायचं, तो गर्व असतो. काय करायचं? ती काय म्हणते, चांदा वावगी उपाधी लक्ष लावणे हवं. लक्ष मात्र तिथं लावून राहा, बाकी काही करायचं नाही. साधूला बघा, जो साधू जीवनमुक्त झालेला, जीवनमुक्त पुरुषाची ज्याला ज्ञानोत्तर भक्ती म्हणतात, तर त्या साधूला त्याचा साधूचा काही संबंध. उदाहरणार्थ 80 वर्षाची म्हातारी आहे बर का, 80 वर्षाची म्हातारी आहे. ती म्हातारी कुंकू लावते की नाही? लावते. कुंकाशिवाय राहते का? मालकाशिवाय राहते? कुंकाशिवाय राहत नाही. आणि तिचं त्या मालकाचा आता काही काम नाही. वय होईल दे. कळते ना माझं बोलणं का नाही? शास्त्र सांगू राहिलं. म्हाताऱ्याशिवाय राहत नाही, पण आता त्या म्हाताऱ्याचं तिच्याशी काही संबंध. जीव देहाशिवाय राहत नाही आणि त्या देहाचा जीवाशी संबंध. कळतो का नाही? कळत नाही? कळत सगळी पर्सन म्हातारीच 80 वर्षाच्या म्हातारी कुंकू लावल्याशिवाय हे का राहते का? मालकाशिवाय राहते का? पण आता त्या मालकाचं तिथे काही काम आहे का? आहे का? काही काम नाही. फक्त ती डोळ्याने पाहू शकते, त्याला चहा पाणी करू शकते, दुसरं काही आहे? तस 80 वर्षाच्या म्हाताऱ्याशिवाय राहत नाही, पण त्या म्हाताऱ्याचा तिचा काही संबंध नाही. तसा जीव देहाशिवाय राहू शकत नाही, पण देहाचा आणि जीवाचा बरोबर. देहाचा आणि जीवाचा काहीही संबंध नाही. बर, संबंध नाही तर देह राहतो का? तर याला एक पुरावा देतो. पक्षी अंगणी तर ते का गुंतवणिया तरीसे असावे. पुढे काय? जोवर प्राचीनाची दोरी. प्राचीन म्हणजे प्रारब्ध. जोवर प्रारब्ध आहे, जोवर तुमचं आयुष्य आहे, तोपर्यंत हे शरीर राहते. बरं का? पैसे असा आहे. देह कवर आहे. या देहाचा संबंध कुठपर्यंत आहे? या देहाचा आधीच संबंध सुटलाय. जसं म्हाताऱ्याचं काहीच काम नाही, फक्त दिसायला तेवढे राहतात, तर त्याचं त्यांचं काही काम नाही. तसं देहाचं आणि जीवाचं आणि ब्रह्माचं काही काम. पण जीव देहाशिवाय राहू शकतो का? राहू शकत नाही. याचा आणि त्या जीवाचा काहीही संबंध नाही. आणि जे साधू वागतात ते जीवनमुक्त असतात. होती जीवनमुक्त. बरोबर. त्याला काय म्हणतात? जीवनमुक्त पुरुषाला देहाचा संबंध नसतो, पण देहाशिवाय राहू शकत. देह कावर राहतो? का राहतो? तर देहाचं प्रारब्ध शिल्लक आहे. ज्या दिवशी देहाचं प्रारब्ध संपलं त्या दिवशी देह संपतो. आणि मग साधूच आणि त्या देहाचा काही संबंध नाही. कारण का? याच्यासाठी अजून एक साधूचा पुरावा आहे. ताजे आणि काही संबंध नाही. देहाचा आणि जीवाचा काहीही संबंध नाही. कधी ज्या पुरुषाला ती स्थिती प्राप्त झाली तो जीवनमुक्त झालेला आहे. आणि जीवनमुक्त दशेत गेला का देहाचा संबंध सुटतो. देहाचा संबंध एवढ्यासाठीच आहे, जसं म्हातारीचा संबंध तेवढ्यासाठी आहे. कशासाठी? कुंकासाठी, आयवासाठी आहे. आणि मग त्याला चहा पाणी करून देईल, पोरेला सांगल, सुनाला सांगल, का? नाही.
कारण तिचं प्रारब्ध तेवढं आहे, तोपर्यंत राहणार आहे, त्याची सेवा करणार आहे. कुणाची? मालकाची. आता मालकाची सेवा करते याचा अर्थ मी काय सांगलेलं कळतोय तुम्हाला?